अध्यक्ष महोदय, एखाद्याला विष दिलं तर एकटाच मरेल, हे विष तर हजारो शेतकऱ्यांना मारणारा विष आहे। हे बोगस बियाणे खताच्या विरोधातले जे कायदे आहेत हे सरकार कधीपर्यंत ह्या सभागृहात ठेवेल आणि कायदे कधी संमत होतील? कारण दरवर्षी फक्त चर्चाच होतात, हे कायदे व्यापक का झाले? व्यापक झाले असेल नवीन विधानसभा अस्तित्वात येऊन तिसरं अधिवेशन आहे। आपण लवकरात लवकर या संदर्भात कायदे आणू। ते कायदे आणण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, परंतु नंतर ते व्यापक करण्यात आलं। जेव्हा हा विषय ब्रीफिंगसाठी माझ्याकडे आला तेव्हाच मी या संदर्भामध्ये सूचना दिल्या की ती फाईल लवकरात लवकर माझ्याकडे पाठवा, तात्काळ ती माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे पाठवण्यात येईल। याचा मसुदा लवकरात लवकर पुढील अधिवेशनामध्ये विधिमंडळात या ठिकाणी त्याच्या संदर्भामध्ये कारवाईचा पूर्ण अहवाल आपल्या संदर्भात दिला जाईल। महत्त्वाचं की ज्या लोकांनी बोगस बियाणे दिले, मग या कंपनीच्या संदर्भात असो की या कंपनी, या सर्व लोकांवर कायद्याच्या तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया पुढील 1 महिन्यात करण्यात येईल। ज्या अधिकाऱ्याच्या अंतरीत हे बियाणे विकलं गेलं त्या अधिकाऱ्याला सस्पेंड आपण करणार का? हा माझे 3 प्रश्न आहे आणि त्यांना सस्पेंड करून शेतकऱ्याच्या हिताचं सरकार आहे हे आपण दाखवून द्यावं। हे आयुक्ताच्या मार्फत ही चौकशी केली जाईल। माझा त्यांना प्रश्न आहे की हैदराबादची कंपनी महाराष्ट्रामध्ये त्याला तुम्ही परवानगी देताना त्याचा सीड प्लॉट कुठं आहे? सीड प्लॉट हैदराबाद मध्ये आहे का पाकिस्तान मध्ये आहे हे तपासलं होतं का? एखाद्या सीड प्लॉटवर कोणी कृषीचा अधिकारी, कोणी आयुक्त गेला होता का? ही प्रक्रिया सालोसाल या ठिकाणी चालली आहे। आणि म्हणून जर या शेतकऱ्यांच्या जीवाची खेळण्याचा प्रकार असे कृषी अधिकारी करत असतील, त्यांना निलंबित करण्यात यावं, ही मागणी या सभागृहाद्वारे मी करतो आहे। आणि जर वाहन साथी ऍपवर नोंदणीशिवाय विकले गेले असेल तर याची जबाबदारी मंत्री महोदय कोणाची आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात यावं। आणि भारतीय दंडविधान 103/1 नुसार हत्येचा गुन्हा यांच्यावर दाखल करण्यात यावा। अध्यक्ष महोदय, एखाद्याला विष दिलं तर एकटाच मरेल, हे विष तर हजारो शेतकऱ्यांना मारणारा विष आहे। म्हणून या ठिकाणी साथी ऍपवर बोगस किंवा चुकीच्या नोंदणीला किंवा नोंद नसताना विक्रीला विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावं, ही मागणी सभागृहामध्ये मी करतो आहे। धन्यवाद अध्यक्ष महोदय। मंत्री महोदय। सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य श्री राजेश बकाने यांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला तो अतिशय गंभीर आहे। विभागाने जो उत्तर दिलेलं आहे त्या उत्तराच्या बाहेर जाऊन मला अतिरिक्त माहिती सन्माननीय सदस्यांनी सभागृहात दिलेली आहे। अध्यक्ष महोदय, तर या प्रकरणाचा सखोल जेव्हा अभ्यास केला तर असं लक्षात येते की विभागाच्या उत्तराप्रमाणे की अशा पद्धतीची कुठलीही शेतकऱ्याची तक्रार नाही, परंतु सन्माननीय सदस्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये तक्रार केली आणि ही तक्रार केल्यानंतर कंपनीने आपले बियाणे परत घेतले, सर्व यांचे परत घेतले, इतरांचे परत घेतले। ज्या अर्थी त्यांनी ते परत घेतलेले आहे याचा अर्थ असा आपण गृहीत धरावं की ते बियाणं योग्य नव्हतं म्हणून त्यांनी ते परत घेतलेलं आहे। आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये जी अधिकची माहिती सन्माननीय सदस्यांनी सभागृहात दिलेली आहे त्याची स्वतंत्र चौकशी आयुक्त मार्फत या ठिकाणी करण्यात येईल। दुसरं की जे नमुने तपासण्यासाठी नागपूर येथील बीज तपासणी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहे त्याचा अहवाल मी लवकरात लवकर मागून घेतो आणि त्या अहवालामध्ये ऑफिशियली जर दोष या ठिकाणी दिसून आलं तर बियाणे अधिनियम 1966च्या कलम 7 बंद नुसार आणि बियाणे नियंत्रण अध्यादेश 1983च्या खंड 15 नुसार पुढील कारवाई करण्यात येईल। ही बाब सत्य आहे अध्यक्ष महोदय की शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जेव्हा जर हे बियाणे बोगस जरी प्रूव्ह झाले तरी देखील त्या शेतकऱ्याला कंझ्युमर कोर्टमध्ये गेल्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग राहत नाही। आणि म्हणून या संदर्भात या तक्रारीची दखल घेऊन भविष्यामध्ये अशा पद्धतीची तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला ग्राहक मंचात जावं लागते आणि त्याला अनेक वर्ष या ठिकाणी भांडावं लागते। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून
या संदर्भामध्ये अशा कुठल्या पद्धतीने त्यांना न्याय देता येईल, पॅनल ऍक्शन घेऊन शेतकऱ्याला तात्काळ न्याय कसं उपलब्ध करून देता येईल, या दृष्टीने कायद्यामध्ये जर कुठल्या पद्धतीची दुरुस्ती करता येत असेल त्याचा प्रस्ताव देखील पाठवण्यात येईल आणि या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. कैलास पाटील सर. अध्यक्ष महोदय, आता या ठिकाणी मंत्री महोदयाने जे उत्तर दिलं त्यात अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी उत्तरात सांगितलं की शेतकऱ्यांना बियाणं बदलून दिलंय, परंतु बियाणं फक्त बदलून दिलं मंत्री महोदय, तरी त्या ठिकाणी पेरणीला दुबार करावी लागते. त्यासाठी डीएपीचे 1 पोतं लागतं, एमओपी 20 किलो लागतो, सल्फर 10 किलो लागतं, बीज प्रक्रिया करावी लागते, पेरणीचा खर्च असतो. हा खर्च तुम्ही त्या कंपनीकडून वसूल करून देणार का? त्याच बरोबरीनं अध्यक्ष महोदय, तुम्ही आता मंत्री महोदयांनी सांगितलं की तुम्ही कायद्याची सुधारणा करू. मागच्या विधानसभेमध्ये सुद्धा 14व्या विधानसभेमध्ये बोगस बियाण्याच्या बाबतीत नेहमी तक्रारी महाराष्ट्रातून यायच्या. त्यावेळेस सरकारनं असं जाहीर केलं की आम्ही बोगस आणि बियाणे आणि खताच्या विरोधात कायदे आणू. विधेयक क्रमांक 2023 चे 44, 45, 46, 47 हे 4 विधेयक आली होती, ती संयुक्त समितीकडे गेली होती, परंतु विधानसभेची मुदत संपल्यामुळे ते कायदे व्यपगत झाले. मला मंत्री महोदयांना एवढंच विचारायचंय, हे बोगस बियाणे खताच्या विरोधातले जे कायदे आहेत हे सरकार कधीपर्यंत ह्या सभागृहात ठेवेल आणि कायदे कधी संमत होतील? कारण दरवर्षी फक्त चर्चाच होतात. मग हे कायदे व्यपगत का झाले? व्यपगत झाले असेल, नवीन विधानसभा अस्तित्वात येऊन 3रं अधिवेशन आहे, मग हे कायदे परत ह्या नवीन विधानसभेत सादर का केले गेले नाहीत? मग बोगस बियाण्याच्या बाबतीत आपण ग्राहक मंचात सांगितलं, ग्राहक मंचात काय शेतकरी जातात, ग्राहक मंचात त्यांना दरवाजा दाखवला जातो. ग्राहक मंचात ज्यावेळेस शेतकरी जातो त्यावेळेस कंपनी जिल्हा ग्राहक मंचाचा निकाल जर शेतकऱ्याच्या बाजूने लागला तर कंपनी परत राज्य ग्राहक मंचाकडे, राज्य तक्रार ग्राहक निवारण आयोगाकडे जाते आणि मग त्या ठिकाणी शेतकरी जाऊ शकत नाही, तिथपर्यंत शेतकरी पोहोचू शकत नाही. कंपनी राष्ट्रीय ग्राहक निवारण आयोगापर्यंत जाते. कंपनीची परिस्थिती असते, मोठे मोठे वकील असतात पण शेतकऱ्यांकडे वकील नसतात, त्यामुळे शेतकरी विषय सोडून देतो. त्यामुळे हे कायदे कधीपर्यंत येणार आणि शेतकऱ्यांना जी बाकीचा खर्च आहे ह्याची नुकसान भरपाई सरकार कंपन्यांकडून वसूल करून घेऊन देणार का, हे मंत्री महोदयांनी सांगावे. सन्माननीय सदस्य कैलास पाटील यांनी अतिशय योग्य प्रश्न विचारलेला आहे. मी देखील सरकारमध्ये राज्यमंत्री असलो तरी मी एक मतदारसंघाचा आमदार आहे आणि विधानसभेचा सदस्य असताना या विषयासाठी मी देखील पाठपुरावा केलेला आहे. स्वतः राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माझ्या मतदारसंघात आल्यानंतर मी त्यांना ही मागणी केली होती आणि त्यांनी मला देखील मान्यता दिली होती की आपण लवकरात लवकर या संदर्भात कायदे आणू. ते कायदे आणण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, परंतु नंतर ते व्यवगत करण्यात आलं. जेव्हा हा विषय ब्रीफिंगसाठी माझ्याकडे आला तेव्हाच मी या संदर्भामध्ये सूचना दिल्या की ती फाईल लवकरात लवकर इथं माझ्याकडे पाठवा. तात्काळ ती माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे पाठवण्यात येईल. याचा मसुदा लवकरात लवकर पुढील अधिवेशनामध्ये विधिमंडळात या ठिकाणी त्याच्या संदर्भामध्ये कारवाईचा पूर्ण अहवाल आपल्या संदर्भात दिला जाईल. दुसरं, ही बाब सत्य आहे की शेतकऱ्याची अशा पद्धतीने फसवणूक झाल्यानंतर त्याला ग्राहक कोर्टात जा आणि आपल्या हक्कासाठी लढत राहा हे म्हणणे कुठल्याही दृष्टीने कल्याणकारी राज्यात योग्य नाही अशी माझी स्वतःची धारणा आहे. आणि त्यामुळे सन्माननीय सदस्य कैलास पाटील यांनी जी सूचना केलेली आहे त्या सूचनेनुसार कारवाई करण्यात येईल. चिखलीकर साहेब झाली. अतिशय महत्वाचा मुद्दा या संदर्भातलाच आहे. माननीय मंत्री महोदयांना आपल्या मार्फत नांदेड जिल्ह्यामध्ये जे पेरण्या झालेल्या आहेत त्यामध्ये जवळपास 1000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उगवण झालेली नाही आणि अशा पद्धतीच्या तक्रारी या कृषी विभागाकडे केलेल्या आहेत. कृषी विभागाने आकडेवारी दिली की 328 लोकांनी त्यांच्याकडे तक्रार केलेली, त्यामध्ये 85 लोकांची चौकशी सुरू आहे. आता बियाणं दिलंय आणि ते उगवलं नाही त्याची चौकशी काय करणार? आणि विशेषतः परम, महाबीज, उत्तम, ईगल, समृद्धी अशा कंपनीचे बोगस बियाणे त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आता शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट फार मोठं ओढवलेलं आहे. माझी आपल्या मार्फत विनंती राहणार आहे की त्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी लागणारं बी बियाणे, खते आणि अनुदान आपण देणार आहात का? ज्या कंपनीने बोगस बियाणं दिले त्या कंपनीला काळ्या यादी टाकणार आहात का? त्या कंपनीकडून शेतकऱ्यांची म्हणजे शेतकऱ्यांना मदत देण्याच्या संदर्भातली आपली भूमिका आहे का? हा अतिशय महत्वाचा प्रश्न या निमित्ताने विचारतो.
बोला बोला. अध्यक्ष महोदय, आजपर्यंत आपल्या राज्यामध्ये अशी व्यवस्था नाही आहे, ही वस्तुस्थिती देखील मान्य करावी लागेल. आणि ही व्यवस्था नसल्याने या संदर्भामध्ये शेतकऱ्याला बोगस बियाण्याच्या संदर्भामध्ये त्याला रिलीफ कसं देता येईल त्याची व्यवस्था निर्माण करतो, अशा पद्धतीचं मी आश्वासन दिलेलं आहे. दुसरं महत्वाचं की ज्या लोकांनी बोगस बियाणे दिले, मग या कंपनीच्या संदर्भात असो की या कंपनी, या सर्व लोकांवर कायद्याच्या तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया पुढील 1 महिन्यात करण्यात येईल. महाराज आज शेतकरी संकटात असतानाही संकटाला सामोरं जाऊन पेरणी करतो आणि त्याने दिलेलं बियाणे उगवत नाही आणि शेतकऱ्यांना मदत द्यायची भूमिका आपल्याकडे जर असेल तर हे आत्महत्या वाढण्याचं कारण जे शेतकऱ्याचं आहे ते हे या धोरणामध्ये आपण बदल करणार का आणि शेतकऱ्याला तात्काळ मदत करण्याची भूमिका घेणार आहात? आजतागायत अशा पद्धतीची घटना कुठेही घडलेली नाही आहे. त्यामुळे ही जी सूचना आहे ती नियमानुसार योग्य आहे. शेवटी त्या शेतकऱ्याचा काय दोष आहे? त्यांनी कोणापासून बियाणे घ्यावे, त्याला काय माहिती काय बियाणे कशा पद्धतीचं आहे. त्यामुळे आपल्या या घटनेची आम्ही गांभीर्याने नोंद घेतलेली आहे, परंतु कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई आपल्याला करता येईल आणि कायद्यामध्ये जर तरतूद नसेल तर ती तरतूद करण्याची व्यवस्था आपण निर्माण करत आहोत. या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीचे जे शेतकरी आहे, या अशा शेतकऱ्यांना ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भामध्ये देखील कुठल्या पद्धतीने त्यांना रिलीफ देता येईल, आपण शासनाकडून मदत करता येईल अशी मागणी केलेली आहे. शेवटी आपल्या मदत पुनर्वसनची आणि जे काही आपले जे प्रचलित नियम आहे त्या प्रचलित नियमामध्ये अशी व्यवस्था नाही आहे, परंतु या घटनेची नोंद घेऊन या संदर्भामध्ये जे कारवाई करणे शक्य आहे ती कारवाई करण्यात येईल हे मी सभागृहाला आश्वस्त करतो. पिंपळे साहेब. अध्यक्ष महाराज, सन्माननीय सदस्य राजेश बकाने साहेबांनी बोला ना. वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्याला सोयाबीनचं बोकस बियाणं दिलं, याचा पर्दाफाश केलेला आहे, शेतकऱ्याच्या व्यथा मांडल्या आहे. मे वरुण सीड्स ॲग्रो इंडियन प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद असे या कंपनीचे नाव आहे आणि गणेश सोयाबीन अशा बॅगा त्यांनी विकलेल्या आहे आणि माननीय राज्यमंत्र्यांनी मान्यही केलेलं आहे की ते बोकस बियाणं होतं म्हणून त्या कंपनीने ते बियाणं वापस घेतलं. टाइम वाढून घ्या. टाइम लक्षवेधी संपेपर्यंत वेळ वाढवण्यात येत आहे. माननीय मंत्री महोदयांनी उत्तरात सांगितलं की बियाणं बोकस होतं शेवटची आणि बियाणं बोकस होतं म्हणून त्या कंपनीने ते वापस घेतलं. माननीय मंत्री महोदय, बोकस बियाणं दिलं म्हणजे त्यांनी 420 केली. मग त्या कंपनीच्या विरोधात जी कंपनी आहे मे वरुण सीड्स अँड ॲग्रोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद यांनी 420 केली म्हणून याच्यावर 420चा गुन्हा आपण दाखल करणार आहे काय? ज्या शेतकऱ्यांनी हे बियाणं घेतलं आणि पेरलं, साहेब पहिल्या पाणी पडल्यावर पेरल्यावर दुसऱ्यांदा जर पेरलं तर ते उगवलं असलं तरी त्याला नाही का पाहिजे तेवढं ईड येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होते. आता त्यांनी बियाणे वापस घेतलं पण पेराचे, खताचे, निंदाचे, वावर तयार करायचे, उत्पन्नात घट होईल त्याच हा जो सगळा खर्च आहे जर आपण साधारण धरलं एकरी 10 पिकलं आणि आज 5,000चे भाव धरले तर 50,000 रुपये एकरी त्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. जितक्या शेतकऱ्यांनी ज्या बॅगा इतक्या आलेल्या आहेत त्या बॅगा ज्या शेतकऱ्यांनी घेतल्या असतील त्या शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपये देण्यास त्या कंपनीले सरकार भाग पाडणार आहे का? तिसरा प्रश्न आहे माझा की हे सगळं करत असताना या सगळ्या गोष्टीवर ध्यान देण्यासाठी कृषी मंत्रालय कृषी विभागामार्फत कृषी सहाय्यक आहे, त्याच्यावरचे वरिष्ठ अधिकारी आहे, तालुका कृषी अधिकारी आहे, जिल्हा कृषी अधिकारी आहे. मग एवढे सक्षम अधिकारी जर तिथं असतात तर हे काय झोपा काढतात का? मग हे पगार कायचा घेतात? तर माझा विषय प्रश्न आहे मंत्री महोदयाले, ज्या अधिकाऱ्याच्या अखत्यारीत हे बियाणे विकलं गेलं त्या अधिकाऱ्याला सस्पेंड आपण करणार का? हा माझे 3 प्रश्न आहे आणि त्यांना सस्पेंड करून
शेतकऱ्याच्या हिताचं सरकार आहे हे आपण दाखवून द्यावं. आपण सक्षम मंत्री आहे, माझा विश्वास आपल्यावर आहे. 2 मिनिट मंत्री महोदय उत्तर देतो. मंत्री महोदय माननीय अध्यक्ष महोदय, या प्रकरणाचा तपास केल्यानंतर मला एक बाब लक्षात आली की कंपनीला जो लायसन्स मिळाला होता तो वरुण सेठच्या नावाने मिळाला आणि कंपनीने वरुण सेठ लिहून खाली जे ब्रँड लिक्विड लिहिलेलं आहे तो गणेशा आणि तेजस्वी लिहिलेला आहे. जेव्हा मी याची माहिती घेतली तेव्हा असं लक्षात आलं की त्यांनी जो करार केलेला आहे त्यामध्ये या कंपनीचा हा ब्रँड लिहिलेला आहे. ही बाब देखील कायद्याच्या दृष्टिकोनातून उचित आहे की अनुचित आहे याची देखील शहानिशा करण्याची आयुक्त मी आपल्या सचिवांना सूचना देतो आणि ही जी प्रक्रिया आहे याची देखील वैधता आपण तपासू की हे असं करता येते का. त्याला जर करता येत नसेल तर यासाठी देखील त्याच्यावर फौजदारी कारवाई करू. अधिकाऱ्याला अध्यक्ष महाराज, माझे 3 प्रश्न होते, उत्तर द्या. उत्तर देत आहेत मंत्री महोदय. उत्तर 3 प्रश्न होते. देत आहेत मंत्री महोदय उत्तर देत आहेत. म्हणून त्या कंपनीनं शेतकऱ्यापासून बियाणं वापस घेतलं आणि गोलमाल उत्तर देऊन राहिले अध्यक्ष महाराज की आज त्या कंपनीला आम्ही सचिवालय सांगतो बोयाने बोकस होतं, कंपनीने नाव दुसरं वापरलं, त्याच्यावर 420 गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, ज्या शेतकऱ्याने बियाणं घेतलं त्याला 50,000 रुपये एकरी मदत या कंपनीच्या माध्यमातून दिली पाहिजे असा माझा प्रश्न आहे. आणि ज्या अधिकाऱ्याच्या 1 तारीख जे झालं त्या अधिकाऱ्याला आपण निलंबित केलं पाहिजे. हा माझा 3रा प्रश्न आहे. मला 3 प्रश्नाचे उत्तर पाहिजे. मंत्री महोदय अहो देतो बसा. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी सर्व सभागृहाला ही बाब लक्षात आणून देतो त्यांनाही बोलू द्या की आपल्या जे कायदे आजपर्यंत विधिमंडळाने पारित केलेले आहे या कायद्याच्या राज्य आपलं आणि कायद्याच्या या राज्यामध्ये देखील आजच्या तारखेला जो ग्रीव्हन्स आहे त्यांचा त्यासाठी फक्त एक मार्ग उपलब्ध आहे, कंझ्युमर कोर्टमध्ये जाणे. आणि दुसरं, जेव्हा शेतकरी व्यापाराला माल विकतो तेव्हा व्यापाऱ्यांनी जरी शेतकऱ्याला पैसे दिले नाही तर तेव्हा आपण त्या शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही कोर्टात जाऊन त्याच्यावर क्लेम निर्माण करा. अध्यक्ष महोदय, ही प्रक्रिया फार लेंदी प्रोसेस आहे. या लेंदी प्रोसेसमुळे शेतकऱ्याला न्याय मिळत नाही. म्हणून फक्त बियाण्याच्या संदर्भात कंझ्युमर कोर्टच्या संदर्भातच नाही तर शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांनी विकत घेतल्यानंतर त्याला देखील अशा पद्धतीने सिव्हिल कोर्टात जावं लागतं. हे दोन्ही प्रक्रिया शेतकऱ्याला पुरेपूर न्याय देणारी नाही, कारण की आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये त्याला विलंब लागतो. मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून, राज्याचा कृषी राज्यमंत्री म्हणून या दोन्ही विषयाला मी गांभीर्याने घेतलेला आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये जे काही आवश्यक अपेक्षा आहे राज्याच्या शेतकऱ्यांची आणि सभागृहाची, या अपेक्षेला सुसंगत निर्णय सरकार घेत आहे. सरकार शेतकऱ्याचा आहे. ज्या बाबी कायद्याच्या अखत्यारीत येत नाही त्या बाबीवर कुठलाही निर्णय घेतला तो टिकणार नाही. दुसरा महत्वाचा विषय की त्या शेतकऱ्याची नुकसान भरपाई आम्ही निश्चितच त्या कंपनीला निर्देश देऊ की त्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई. आणि एवढंच नाही, या कंपनीने अशा पद्धतीचे बियाणे महाराष्ट्रात कुठे विकलेले आहे त्याचा देखील चौकशी करण्याचे निर्देश देऊ आणि त्या शेतकऱ्यांच्या भावना देखील विचारात घेऊ की त्यांना बियाण्याच्या संदर्भामध्ये काय रिझल्ट आलेला याची देखील शहानिशा करण्यात येईल. गुन्हा दाखल होणार का मंत्री महोदय? गुन्हा दाखल करणार का विचारतायत? गुन्हा दाखल करणार का? एक मिनिट मी उत्तर देतो. या पूर्ण बोला. एक मिनिट. या पूर्ण अध्यक्ष महोदय 1 मिनिट मंत्री महोदय, पॉइंट ऑफ ऑर्डर. अध्यक्ष महोदय, सन्मान्य या सदनाचे ज्येष्ठ सदस्य माझे मित्र हरिजी पिंपळे हे काय नेहमी बोलायला उभं राहत नाही, कधीतरी बोलायला उभं राहतात आणि ते बोलत असताना शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांचं दुःख आणि शेतकऱ्यांचा आवाज ते आपल्या आवाजाच्या पलीकडे मांडतायत. मंत्री महोदय, आपण मगापासून मी सगळं बघतोय ऐकतोय, आपण एकच उत्तर देत आहे की अशा पद्धतीनं मग तालुका कंझ्युमर कोर्ट, मग जिल्हा कंझ्युमर कोर्ट, मग स्टेट गव्हर्नमेंट कोर्ट, मग शेतकरी त्याला पुरा पडू शकणार नाही. ऐका ना, काय जे आहे तुमचं ते. मग त्याने 2च पॉइंटेड प्रश्न विचारले की तोपर्यंत आपण त्या बियाणानं ज्याने कोणी ते विकलं
आणि ज्याचं शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला 50,000 रुपये देणार का, हा त्यांचा एक पॉइंटेड प्रश्न. त्या शेतकऱ्यांना अधिकारी सस्पेंड, एक हा पॉइंटेड प्रश्न. आणि दुसरा, हे सगळं जे घडतं ते आता तुम्ही आमदार होतात, आमदार असताना आपण किती ओरडतो, त्या सत्तेवर गेल्यानंतर आपण कसं त्यांना वाचवतो, काही काळ आम्हालाही माहिती आहे. पण नुसतं वाचवून चालणार नाही. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मला प्रश्न विचारायचे, तुम्ही शिक्षा कशी करायची तर त्यांचं म्हणणं ज्या अधिकाऱ्यांच्या संगनमतानं झालं त्याच्यावर कारवाई करणार काय आणि ती कोणती करणार ती सांगा. ऐका ना, तुम्ही त्यांना, मी का उठलो तर सन्मान्य सदस्याला एक तुम्ही खुश केलं की आम्ही त्या कंपनीला सांगू त्याची नुकसान भरपाई द्या. तसं नाही, त्यांचं म्हणणं 50,000 रुपये तुम्ही द्यायला लावाल का, ती जबाबदारी तुम्ही घेताय का, आणि ज्या अधिकाऱ्यांच्या संगनमतानं हे घडलंय त्याच्यावर नक्की कोणत्या स्वरूपाची कारवाई करताय, एवढे त्यांचे प्रश्न आहेत, त्याला उत्तर द्या. सन्मान्य सदस्य भास्कर जाधव यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही मंत्री असताना कशा पद्धतीने सकारात्मक उत्तर दिलेलं आहे याची नोंद माझ्याकडे आहे. आणि मी देखील कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करत नाहीये. आपण स्पेसिफिक नाव सांगा की या अधिकाऱ्याची चूक आहे, या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचे त्याची चूक असेल तर कोणालाही स्पेअर करणार नाही, कोणालाही सोडलं जाणार नाही. परंतु बियाणे चुकीचे विकल्या गेलेले आहे. एखादा नाही मला उत्तर देऊ द्या. एक मिनिट बोला. या प्रकरणामध्ये अजून बियाण्याचा तपासणी अहवाल याचा आहे, तुम्ही समजून घ्या विषय. मी सुरुवातीला सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. 15 दिवसाच्या आतमध्ये याच्या संदर्भामध्ये बियाण्याचा अहवाल मागवल्यानंतर ज्या कायद्याच्या तरतुदी आम्ही स्पष्टपणे सभागृहाला सांगितलंय की कुठल्या कायद्याच्या कुठल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. आणि बियाणे जर बोगस या ठिकाणी निघाले आहे किंवा चुकीचे निघालेले आहे तर या संदर्भामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्याशी संबंध आहे का कुठे? आणि कृषी विभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्याचा जर संबंध असेल बोला. मी परत माननीय मंत्री महोदय बोला ना. माननीय अध्यक्ष महोदय, सभागृहामध्ये मंत्री उत्तर देत असताना उत्तर आपण ऐकून घ्यावं. उत्तर दिल्यानंतर जेव्हा एक मिनिट उत्तर दिल्यानंतर नाही सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला आपल्याला सांगू इच्छितो की सरकारच्या तर्फे कोणालाही चुकीचे कृतीसाठी प्रोटेक्शन दिलं जात नाहीये, दिलं जाणार नाही. मी सभागृहाला सांगू इच्छितो की लक्षवेधी सुरू झाल्यापासून आतापर्यंत आणि आजपर्यंत विभागाकडे कुठेही किंवा मंत्र्यांकडे किंवा कुठल्या अधिकाऱ्याकडे या संदर्भामध्ये आपण कुठल्या तरी अधिकाऱ्याची तक्रार केली का? त्याचं नाव आहे का? एक मिनिट. नाही, ही पद्धत नाही आहे अध्यक्ष महोदय. नाव सांगतायत अध्यक्ष महोदय. लक्षवेधी मध्ये सुद्धा नाही. एक मिनिट. मंत्री महोदय, सभागृहात सांगितलेली माहिती खरी धरून कारवाई केली जाते. ही पद्धत नाही राहत अध्यक्ष. त्यामुळं सभागृहात एक मिनिट सभागृहाच्या प्रथेप्रमाणे जी माहिती दिली ती खरी समजून कारवाई केली जाते. अध्यक्ष महोदय, एक मिनिट. मी या सभागृहाचा मागील 20-25 वर्षापासून सदस्य. सन्माननीय सदस्यांनी जी माहिती दिली ती खरी समजून आपण त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. अनेक वर्षापासून सभासद आहे. प्रश्न उपस्थित करण्याची एक पद्धत. अध्यक्ष महोदय, जर एखाद्या अधिकाऱ्याची चूक असेल तर आपण या लक्षवेधीमध्ये किंवा सभागृहामध्ये संबंधित अधिकाऱ्याचं नाव घ्या. मी आता कारवाई करतो. परंतु सन्माननीय मंत्री महोदय, मी या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदय, वर्धा जिल्हा कृषी अधिकारी तोटावार
यांनी या सीड कंपन्यांना अभय दिलेला आहे आणि कृषी केंद्रवाल्यांना दोषी पकडून त्यांच्यावर कारवाई होऊन राहिलेली आहे. मी या ठिकाणी सभागृहात मागणी करतो मंत्री महोदय की जिल्हा कृषी अधिकारी तोटावार यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. अध्यक्ष महोदय, यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी आणि कृषी केंद्रवाल्यांना संरक्षण द्यावं. त्यांच्यावर कारवाई होण्याचा काही विषय नाही आहे. कृषी केंद्रवाल्यांना या सीड कंपनीवाल्यांनी फसवलं आहे अध्यक्ष महोदय. म्हणून या ठिकाणी तोटावार जिल्हा कृषी अधिकारी वर्धा यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, निलंबनाची कारवाई करण्यात यावी. मंत्री महोदय, मंत्री महोदय, सावरकर अध्यक्ष महोदय, हो 2 मिनिटं थांबा. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, 1 मिनिट. अरे एक मिनिट बोला. माझा माईक चालू. चरण भाऊ 1 मिनिट. हा बसा बसा. सावरकर साहेब. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आमच्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या भावना. 1 मिनिट, सावरकर साहेबांचं झाल्यावर बोला ना. बोला साहेब. माईक चालू आहे. एक मिनिट. बोला. तुमचंच भाषण. अध्यक्ष महोदय, सभागृहाच्या आणि सदस्यांच्या भावना खूप तीव्र आहेत. मंत्री महोदयांची अडचण अशी होऊन राहिली की कारवाई अधिकाऱ्यांवर करायसाठी ते काही भीत नाहीत. अडचण अशी आहे की कारवाई करण्यासाठी चूक काय आहे हे त्यांच्या निर्देशनात आणून द्यायचं होतं. ते कुठेतरी लॅप्स झालेलं आहे की बा चूक काय, चूक कशी पकडायची. मी तुम्हाला सांगतो. आपल्या इथं महाराष्ट्रानं पुरोगामी निर्णय घेतला आणि साथी नावाचं पोर्टल आपण जाहीर केलं. साथी नावाच्या पोर्टलमध्ये देशात प्रथम ब्रीडर जे प्रोग्राम असतात शेतीचे, ते ब्रीडर प्रोग्राम आपण त्या पोर्टलवर घेतले. म्हणजे ब्रीडर कोण, त्याचं टॅगिंग करणे हा अतिशय पुरोगामी निर्णय घेतला. नंतर मागच्या वर्षी आपण फाउंडेशन सीट त्याच्यामध्ये घेतलं भास्करराव भाऊ. आणि या वर्षी मी अभिनंदन करतो कृषी विभागाचं, मुख्यमंत्र्यांचं, की त्यांनी यावर्षी ट्रुथफुल बियाणं जे आहे ते पण साथी पोर्टलवर नोंदणी करणं अनिवार्य केलं. आता मी सदस्यांचं सांगतो की चूक काय तोटावारची किंवा जे कोणी अधिकारी असतील. तुमच्या वर्धा आणि जालना हे 2 जिल्हे सीड प्रोडक्शन प्रोग्राम मध्ये अग्रेसर आहेत. फार मोठमोठ्या सीड कंपन्या 2 जिल्ह्यात आहेत. तुमच्या जिल्ह्यामध्ये जर ट्रुथफुल आणि फाउंडेशन बियाणं एखाद्या कंपनीचं विकल्या जाऊन राहिलं तर हे अधिकाऱ्यांचं काम होतं मंत्री महोदय की त्याची नोंद हे साथी पोर्टल झाली का. ते झाली असती आज हे 50,000 वगैरे हे तर व्यक्तिगत अनुषंगिक विषय आहेत. त्याचा फाउंडर प्रोग्राम काय आहे आणि त्याचा ब्रीडर कुठं होता, म्हणजे विद्यापीठाचा ब्रीडर होता की प्रायव्हेट शेतकऱ्याकडे ब्रीडर प्रोग्राम दिला गेला, ब्रीडर प्रोग्राम दिला की नाही, इथपर्यंत आपण ट्रेस करू शकलो असतो. हा जो माननीय मंत्री महोदयांनी साथी नावाचा पोर्टल आणला, अतिशय पुरोगामी निर्णय महाराष्ट्रानं घेतला. याच्यासाठीच घेतलं की एखाद्या बाजारात जायचं, MP मध्ये, गुजरातमध्ये जाऊन किंवा आंध्रमध्ये जाऊन बियाणं घ्यायचं, थैलेत बांधायचं, विकून टाकायचं. परंतु तुम्ही ट्रुथफुल बियाणं जेव्हा विकता तेव्हा त्याचा फाउंडेशन प्रोग्राम शेतकऱ्यांना दिला काय, तिथल्या सीड सर्टिफिकेशन एजन्सीनं ते सर्टिफाय केलं काय, आणि फाउंडेशन जर ते 500 क्विंटलचं घेतलं असेल तर 5 क्विंटल तरी ब्रीडर दिला काय, ब्रीडर प्रोग्राम कुठं दिला. असे 3 गोष्टी आहेत. आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, सभागृहाची भावना लक्षात घेऊन इथं 100% तुमचं इथं जॉईंट डायरेक्टरचं ऑफिस आहे. जॉईंट डायरेक्टर असते, एक आमच्या अमरावती विभागात आहे, एक नागपूर विभागात आहे. जॉईंट डायरेक्टर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे 100% या विषयात चुकलेले आहेत. त्यांचं काम होतं. आणि दुसरं, जेव्हा तक्रार झाली आमदारांची त्यानंतरही यांनी याची शहानिशा केली. मी स्वतः तिथं बोललो. माझ्याकडे बकानेजी 10 दिवसाआधी आले होते, ते यांच्याकडे गेले होते जयस्वालजीकडे. दुर्दैवानं त्या दिवशी भेट नाही झाली. पण माझ्याशी भेटलं, काय काम होतं, आता थोडंसं त्याच्यामध्ये आम्ही काम करतो, शेतीमध्ये गावात राहणारे शेतकरी आहोत आम्ही, व्यवस्था आम्हाला माहित आहे काय आहे, म्हणून आम्ही त्यांच्याशी बोललो. आजपर्यंतही अधिकाऱ्यांची मंत्री महोदय उदासीनता हे सगळ्यात मोठं कारण आहे. दुसरं याच्यामधले टेक्निकल अडचण अशी आहे की आपण कमिशनरेट ऑफिस पुण्याला करून टाकलं. अरे या जॉईंट डायरेक्टर आणि एसओले अधिकार काय आहेत. म्हणून या प्रश्नाच्या निमित्तानं का होईना एक अकॅडमिक चर्चा इथं ओपन होऊन राहिली. भास्करराव जाधवांनी पक्षविरहित जाऊन
आम्हाला याच्यामध्ये सपोर्ट केला आमच्या आमदारांना. माझं म्हणणं आहे हे सगळे अधिकार जॉईंट डायरेक्टरला आले पाहिजे ना, विभागीय. प्रत्येक फाईल जर कमिशनरकडे जात असेल, प्रत्येक फाईल जर कमिशनरकडे जात असेल तर कसं होईल? आणि म्हणून या सर्व विषयात माझी सदस्यांना विनंती आहे, थोडस मंत्री महोदयांचं उत्तर आपण घेऊन घेऊ. आज मी तुम्हाला अधिकारी कुठं चुकले याचं डिटेलिंग दिलं आहे आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, साहेब ताबडतोब कारवाई करा. अडचण असेल तुम्ही अधिवेशन काळाच्या आत कारवाई करणार काय हे तरी सांगा. मंत्री महोदय, अतिशय मुद्देसूद प्रश्न श्री सावरकर यांनी उपस्थित केलं. यावर्षी आपण पहिल्यांदा साथी पोर्टलमध्ये आणलेलं आहे. सुमारे 60% बियाणे त्याचा सोर्स आपण आयडेंटिफाय करत आहोत. पुढच्या वर्षी तक्रारच आपली राहणार नाही, पुढच्या वर्षी 100% होणार आहे. आणि त्यामुळे आपण राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेता पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि कृषी विभागाने अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. याचं स्वागत सर्वच ठिकाणी या ठिकाणी होत आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, केंद्र सरकारने देखील सर्टिफाईड सीडसाठी सारथी पोर्टल अनिवार्य केले आहे आणि आपण महाराष्ट्र पहिलं राज्य झालं देशात. याच्यात मुद्दा असा आहे की आपण सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला हे बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की जर कुठेही चुकीचं कोणाचंही घडलं असेल तर त्याची तक्रार होणं खूप आवश्यक असते. काय झालं कुठले या संदर्भामध्ये जे माहिती माझ्याकडे ब्रीफिंग मध्ये आलेली आहे की या प्रकरणामध्ये फक्त जिल्हा नियोजन समितीमध्ये आपण जी तक्रार केली त्याच्यामुळे ही बाब उघडकीस आली, अन्यथा कोणी तक्रार केली नाही. आणि जर कोणी तक्रार केली असेल आणि विभागाने दुर्लक्ष केलं असेल तर कठोरपैकी कठोर कारवाई त्या ठिकाणी त्याच्यावर करण्यात येईल. हे मी सभागृहाला आश्वस्त करतो. कोणालाही प्रोटेक्ट करण्याचं काही कारण नाही. राज्य शेतकऱ्यांचं आहे, पहिलं प्राधान्य आपण शेतकऱ्याला या संदर्भात देऊ. मी आपल्याला विनंती करतो की अजूनही काही प्रलंबित नाही आहे. आपण या संदर्भामध्ये कुठल्याही संदर्भामध्ये तक्रार करा, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू. आता मंत्री महोदय, माझा प्रश्न एवढा आहे, मंत्री माझा महोदय प्रश्न एवढा आहे, त्यांनी अध्यक्ष त्यांनी जी महोदय, भूमिका ही मांडली, अतिशय महत्त्वाचा मंत्री महोदय विषय आहे. त्यांच्या याला आणि- आपण भास्करराव, त्यांनी जे भास्करराव, 2 मिनिटं प्रश्न- बोला. भास्करराव, अधिकाऱ्यावर कारवाई होणार का? मी पुन्हा सभागृहाला सांगतो की सन्माननीय सदस्य यांनी दिलेली माहिती ही खरी धरून या प्रकरणी चौकशाने कारवाई करण्यात येईल. मंत्री महोदयांनी असं सांगितलं की कोणी तक्रार केली नाही म्हणून आम्हाला कारवाई करता येणार नाही. त्यांनी सांगितलं की हा डीपीसी मध्ये प्रश्न उपस्थित झाला तेव्हा हे पाप उघडकीस आलं. अहो हे तर तुम्ही फार भयानक सांगताय की हो, पण डीपीसी मध्ये हा बाब उघड झाली त्याच्या उपरी कोणीतरी तक्रार करण्याची गरज काय? सरकार म्हणून तुमची जबाबदारी नाही काय अशा पद्धतीने चुकीचं वागल्या लोकांच्या कारवाई करायला पाहिजे. माननीय अध्यक्ष महोदय, डीपीसी मध्ये आता मला कळलं की सन्माननीय सदस्य राजेश बकाने साहेब यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तक्रार केली आणि त्यांची तक्रार ग्राह्य धरण्यात आली ना, त्याच्यामुळे ते सर्व प्रक्रिया घडलेली आहे. तक्रारीची दखल मंत्री महोदय त्यांची स्पेसिफिक मागणी आहे की आपण हे वरुण सीड्स जे आहे त्या एक मिनिट थांबा. वरुण सीड्स जे आहे, आमदार साहेब सदस्य सन्माननीय, वरुण सीड्स ही पोर्टलवर आली का साहेब? मंत्री महोदय, ही वरुण सीड्स आपल्या याच्यावर आहे का? आणि मग आपण त्याच्यात अनिवार्य केली असताना तो अधिकाऱ्यांनी त्यांची हे करणं आवश्यक होतं. सदस्य त्याची तक्रार करतायत, स्पेसिफिक नाव घेऊन अधिकाऱ्याचं करतायत. आपण त्या अधिकाऱ्याला ह्या चौकशी होईपर्यंत निलंबन करणार का? किंवा त्याला सर्व सदस्यांची भावना समजून घेतली पाहिजे. कारवाई त्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का? जोपर्यंत कारवाई होत, एक तर त्यांना प्रश्न विचारू द्या, नाही तर मी उत्तर देऊ द्या मला. बोला. आणि मी बोलत असताना मंत्री महोदय बोलतील, 2 मिनिटं बसावं, नाही तर मी उत्तर कसं बोला. देणार? मंत्री महोदय बोला. नाही, त्यांना प्रश्न विचारू द्या, मी उत्तर देतो. बोला. अध्यक्ष, सन्माननीय मंत्री महोदयानं पहिले जेव्हा
बकाल साहेबांना प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस सांगितलं बियाणं बोगस निघालं म्हणून त्या कंपनीला बियाणं वापस घेतलं, त्या कंपनीला त्या शेतकऱ्याला पैसे दिले, म्हणजे त्याची तक्रार आणि त्यांनी सांगितलं तक्रार झाली नाही. सन्मान्य सदस्य बकाल साहेबांनी डीपीडीसी मध्ये तक्रार केली होती. जर आता जे अधिकारी तिथं जर राहतील तर खरंच त्याची चौकशी होणार काय? तुम्हाला निलंबित नाही करता येत असेल तर चौकशी होईपर्यंत त्याला सक्तीच्या रजेवर पाठवा, हे हा माझा विषय आहे साहेब. आणि त्याला मदत करा, शेतकऱ्याला 50,000 रुपये शेतकऱ्याला मदत. 2 विषयाचं आपण उत्तर द्यावं मंत्री महोदय. आपल्याला हात जोडून विनंती आहे, शेतकऱ्याचं सरकार आहे, आपण त्याला सक्तीच्या रजेवर पाठवा जिथपर्यंत चौकशी होत नाही तिथपर्यंत. आणि शेतकऱ्याला त्याला मदत करायला सांगायला 50,000ची फसवणूक केली म्हणून 420चा गुन्हा दाखल करा. अध्यक्ष महोदय, माझी मंत्री 2 मिनिटं बोला. 2 मिनिटं बोलते. अध्यक्ष महोदय, माझी मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे, सर्व ह्यांचं संपल्यावर तुम्हाला देतो ना, 2 मिनिटं बसा ना. त्यांचा प्रश्न कन्क्लूड मंत्र्याने उत्तर दिल्यावर बोलता. बोला. अध्यक्ष महोदय, हे प्रकरण क्लिस्टर क्लिअर आहे. आता मंत्री महोदयांना एकदम कारवाई कशी करावी हा प्रश्न आहे. माझी विनंती आहे, सीड सर्टिफिकेशन एजन्सीचे जे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत ते आणि कमिशनर ऑफिस यांना त्यांनी 5-6 दिवसाचा वेळ द्यावा. आता काही टेस्टिंग करायचं नाही, काही नाही, सर्व मान्यच झालेलं आहे. कोणाच्या चुकीमुळे झालं एवढं शोध नाही. 5 दिवसाचा अवधी आम्ही त्यांना द्यायला तयार आहोत सदस्यांच्या वतीनं. त्यांनी अधिवेशन संपाच्या आत चौकशी समिती आताच लावावी, आज जाहीर करावी. कृषी आयुक्त आणि सीड सर्टिफिकेशन एजन्सीचे डायरेक्टर दोघांनी सांगावं की हे कशामुळे झालं आणि जे याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्याविषयी धोरण आणि सक्तीची कारवाई हे 18 तारखेच्या आत सभागृहामध्ये निवेदन करून कारवाई घोषित करावी. मंत्री महोदय, वरुण सीडच्या नावावर वरुण सीडच्या नावावर गणेश विकलंय हे तर आपणच आपल्या उत्तरात सांगितलंय, त्याच्यामुळं आपण उत्तर द्यावं. सन्माननीय अध्यक्ष महोदय, ही बाब मी आपल्या सभागृहाच्या लक्षात आणून देतो की या ठिकाणी मी सन्माननीय सदस्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी बसलेलो आहोत, त्यांच्या अधिकाराच्या आणि त्यांच्या भावनेचं. मी आपल्याला सर्व प्रश्नांचं व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे. मी पुन्हा सांगतो की वरुण सीड हे ब्रँड नेमवर वरुण सीडच लिहिलेलं आहे, कंपनीचं नाव वरुण सीडच लिहिलेलं आहे. वरुण सीड लिहिलेलं नसतं तर डायरेक्ट 420ची कारवाई केली असती. वरुण सीड इथं नमूद केलेलं आहे. दुसरं अजून माझा प्रश्न असा आहे की प्रश्न आहे माझा की आपण स्पेसिफिक तक्रार करावी ना की हा अधिकारी दोषी आहे. कोणी असो, मला अजून नावही माहित नाही. नाव घेऊन तक्रार केली त्यांनी, नाव घेऊन तक्रार केली ना, नाव घेऊन तक्रार केली त्यांनी. आणि सभागृहात सदस्यांनी एकदा तक्रार घेतली की खरंय धरून आपण सदस्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जी तक्रार केली होती, नाही आत्ता केली ना, ऐकून मंत्री महोदय आत्ता तक्रार केली त्यांनी. ती तक्रार जी केली होती ती तक्रार मी ऐकली नव्हती. त्या तक्रारीची माहिती मला आत्ताच मिळाली आणि मी प्रश्नाच्या पूर्वी सन्मान्य सदस्यांना विचारणा केली मी की काय वस्तुस्थिती आहे आणि मी जे उत्तर देतो ते 100% सकारात्मक देतो. आपण सांगाल त्या अधिकाऱ्यावर कारवाई करू, त्याचे इन्व्हॉल्वमेंट तपासून. आणि मी आपल्याला परत सांगतो, सन्मान्य सदस्य सावरकर साहेबांनी विनंती केल्याप्रमाणे आपण सभागृह संपण्यापूर्वी या प्रकरणाचा वस्तुस्थिती अहवाल तपासून सभागृहाला या ठिकाणी निवेदन करा. कारवाई कुणावर साहेब? मंत्री महोदय एक सबमिशन आहे. हे बघा, वर्धा जिल्ह्याची ही लक्षवेधी आहे. मला एक सांगा, ज्या वेळेला एप्रिलमध्ये मे मध्ये प्लेसमेंट होते, बियाणाचे प्लेसमेंट केव्हा होते? एप्रिल आणि मे. त्यावेळेला एडीओ आहेत, ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसर, एसओ आहेत, उपविभागीय अधिकारी, यांचं काम आहे जर्मिनेशन बघायचं. त्यांनी समजा एखादी बियाणं आलं, त्याची उगवण क्षमता 0 आहे, मग ते शेतकऱ्यांच्या हातात द्यायचं का?
ते प्रत्येक ऐका नियम काय आहे? नियम मी तुम्हाला सांगतो. एकदा बियाणं आल्यानंतर मार्केटमध्ये एक मिनिट, बियाणं आल्यानंतर त्या बियाण्याची उगवण क्षमता तपासली गेली पाहिजे की नाही. जर तपासली गेली नाही आणि उगवण क्षमता तपासण्याच्या पूर्वी जर तुम्ही ते शेतकऱ्यांच्या हातामध्ये दिलं आणि त्याची उगवण क्षमता नाही आहे, मग काय होणार? म्हणून ही जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये किती माल आलेला आहे, सोयाबीनचे कोणते लॉट आलेले आहे, ते सीड सर्टिफिकेशन मंजूर केलेले आहे किंवा नाही, त्याचे सॅम्पल चेक केले की नाही, त्याची उगवण क्षमता तपासली की नाही, आणि जे उगवण क्षमता तपासलेले ज्यांच्याजवळ प्रमाणपत्र आहे तोच माल शेतकऱ्यांच्या हातामध्ये गेला पाहिजे. ही सरकारची जबाबदारी आहे. एकदा आपण चेक करून घ्या. मग तुम्ही कसं म्हणता की अधिकारी जबाबदार नाही? अधिकाऱ्यांची जबाबदारी राहील. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये जर समजा उगवण क्षमता नसलेला माल जर शेतकऱ्यांच्या हातामध्ये गेला आणि तो समजा उगवला नाही, त्याला कंपनी दोषी आहे, शेतकरी दोषी नाही आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होते. हे जे बोगस बियाणं जर मिळालं तर हे बोगस बियाणं म्हणजे आता जन्मिशन नाही आहे. हे माननीय बकाने साहेबांनी ती बॅग पूर्ण डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये आणली होती आणि त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं की तपासणी करू म्हणून किंवा चौकशी करू म्हणून. पण याची तपासणी, माझे 3 प्रश्न आहे. एक तर हा विषय आहे की हा लॉट इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आला तर कृषी अधिकाऱ्यांना माहित होतं किंवा नव्हतं, नंबर 1. त्याच्यानंतर याचं जर्मिनेशन तपासलं गेलं होतं की नव्हतं? जर्मिनेशन तपासण्याची जबाबदारी ही नाही का ही सीड कंपनी आणि त्या म्हणजे शासकीय अधिकारी यांची आहे? ते त्यामुळे जर्मिनेशन तपासलं गेलं होतं की नाही हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न, आता हे जी व्यवस्था सुरू आहे याच्यामध्ये कडक कायदे करण्याची गरज आहे ना. शेतकऱ्या एकदा बियाणं गेलं, पाऊस निघून गेला, त्याचं पुन्हा सोयाबीन पेरणं होत नाही, त्याला पुन्हा ती बँकेची लोन होत नाही, त्याला लाखो रुपयाचं बियाणं तो आणणार कुठून? त्याचं पूर्ण वर्ष वाया गेलं, पूर्ण नुकसान झालं. याच्यासाठी कडक कायदे करण्याची गरज आहे. आणि हे कडक कायदे करणार का तुम्ही? हा तिसरा प्रश्न आहे. हे 3 प्रश्नांचं उत्तर द्या. अध्यक्ष मंत्री महोदय उत्तर देऊ द्या ना, उत्तर देऊ द्या मग बोला. उत्तर असं कसं? मंत्री महोदय बोला, मंत्री महोदयांना बोलू द्या. बोला मंत्री. अध्यक्ष महोदय, सदर प्रकरण मला आज पहिल्यांदा माझ्या समोर आला. मला कोणी तक्रार दिली नाही. एक मिनिट थांबा ना. आता सन्मान्य सदस्य समीर कुमारने जे प्रश्न उपस्थित केलेले आहे त्या प्रश्नाची नोंद घेऊन या प्रकरणी एक तात्काळ बैठक आयोजित करू. त्या बैठकीमध्ये आपल्या सर्वांना निमंत्रण दिलं जाईल आणि त्या बैठकीमध्येच कोण जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल. बोला हेमंत ओगले. अध्यक्ष महोदय, हेमंत ओगले. अध्यक्ष महोदय, पूर्ण राज्यभर बोगस बियाणांचा कारभार चालू आहे. अध्यक्ष महोदय, नांदेड येथील 75 वर्षीय एक विधवा जी आहेत, चिमाबाई चंपती थोरात, यांनी 2 बॅगा घेतल्या 3,500 हजाराच्या. त्यानंतर जी उगवणी पेरवणी केली ती ऐकून घ्या अध्यक्ष महोदय, सगळा विषय सेम आहे. ते पूर्ण ईगल कंपनीचं बी घेतलं अध्यक्ष महोदय, त्यांनी ईगल कंपनीचं बी घेतलं आणि प्रश्न ऐका अध्यक्ष महोदय, ते उगवलं नाही. माझा सभागृहाला प्रश्न आहे, बोगस बियाणं महाराष्ट्रात येतात कुठून? पहिला प्रश्न. यांना परवानगी देतं कोण? आणि हे जे ज्यांना परवानगी दिली जाते आणि त्यानंतर जे विक्रीला ज्या दुकानात ठेवलं जातं ही पूर्ण एक चेन आणि साखळी आहे. त्या चेन आणि साखळीला जर सरकार ब्रेक नसेल करणार तर शेतकरी मरणार आहे. पातूर, अकोल्यातल्या पातूर तालुक्यामध्ये 335 सारस 335चं बियाणं खराब निघालेलं आहे. त्याचबरोबर नागपूर आणि वर्धामध्ये बनावट बीटी कापसाचं. ऐकून घ्या प्रश्न माझा. हे प्रश्न आपल्याला अगोदर सांगितलाय की या बोगस बियाणं कुठल्या कंपन्या तयार करतात? ईगल असेल, सारस असेल, या सगळ्या कंपन्यांचं ऑडिट सरकारने करावं लागेल. आणि या ऑडिटला थर्ड पार्टी ऑडिट बोलवा, कारण हे आता असं गोलमोल उत्तर चालणार नाही. शेतकरी एक तर अडचणीत आहे पूर्ण राज्यभर आणि परत या बोगस बियाणांनी पूर्ण नुकसान होतं आणि एक अख्खा सीझन निघून जातोय. त्यामुळे आपल्याला विनंती, आपल्या माध्यमातून ह्या संबंधित कंपन्यांवरती कारवाई झाली पाहिजे आणि अधिकाऱ्यांना त्वरित याच्यावरती सस्पेंड केलं गेलं पाहिजे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. बैठकीला बोलवा. ठाकूर साहेब. अध्यक्ष महाराज, माननीय आमचे मंत्री महोदयांनी समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न निश्चितपणे केलेला आहे. मी त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो. परंतु मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं की आयुक्ताच्या मार्फत ही चौकशी केली जाईल. माझा त्यांना प्रश्न आहे की
हैदराबादची कंपनी महाराष्ट्रामध्ये त्याला तुम्ही परवानगी देताना त्याचा सीड प्लॉट कुठं आहे? सीड प्लॉट हैदराबाद मध्ये आहे का पाकिस्तान मध्ये आहे हे तपासलं होतं का? एखाद्या सीड प्लॉटवर कोणी कृषीचा अधिकारी कोणी आयुक्त गेला होता का? ही प्रक्रिया सालोसाल या ठिकाणी चालली आहे आणि कास्तकार त्या ठिकाणी मरत आहे. जोपर्यंत अशा प्रकारच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग शासनाचा राहणार नाही तोपर्यंत हा शेतकरी असाच मरत राहणार आहे. आणि म्हणून त्याच पद्धतीनं औषधीचं हे बिमारी आहे की त्याचे कंटेंट पाहिल्या जात नाही, तपासल्या जात नाही. या औषधीचा परिणाम शेतीवर किती होणार आहे, जमिनीवर किती होणार आहे, जमीन किती मुरदार होणार आहे याची कोणीही तपासणी करत नाही. शासनानं जोपर्यंत जाहीर करत नाही पेरणीच्या पहिले शेतकऱ्यांकरता शासनानं आपली अधिसूचना काढली पाहिजे की या कंपनीला सर्टिफाईड केलेला आहे, त्याचं जर्मिनेशन पाहिलेलं आहे, त्याचे सीड प्लॉट पाहिलेलं आहे, तेव्हाच परवानगी दिलेली आहे. ही प्रक्रिया जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला शेतकरी असाच त्या ठिकाणी मरणार आहे. याची काळजी आपण घेणार आहात का? आणि ज्या आयुक्तांना तिथं परवानगी दिलेली आहे त्याच आयुक्ताला चौकशी करण्याचा आपण आदेश या ठिकाणी देणार आहात. तर ते कशा पद्धतीने तो त्या ठिकाणी तुम्हाला न्याय देणार आहे हे आपण या ठिकाणी सांगावं. एक मिनिट अध्यक्ष महोदय, अतिशय गंभीर विषयावर चर्चा सभागृहात चालू अध्यक्ष महोदय, आणि सर्व सन्मान्य सदस्य या महाराष्ट्रात आणि स्पेसिफिक काही जिल्ह्यांमध्ये हे बोगस बियाणं जे येतं किंवा आलेलं अध्यक्ष महोदय, त्यामुळे अतिशय शेतकऱ्यांमध्ये किंवा टाकल्यानंतर पुढचं सीझन चालू जातं अध्यक्ष महोदय, त्यामुळे बोगस बियाणांमुळे अतिशय नुकसान होतं हे आपण मान्य केलेलं अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे आता प्रश्न एवढाच राहिलेला आहे की त्या कंपन्या ज्या आहेत त्या हैदराबादमध्ये असतील, त्यांचं ऑडिट झालं काय, तिथलं त्यांचं तपासलं काय, तिथं खरोखर त्या कंपनीचं काही बियाणे आहे की ते फक्त पॅकेटमध्ये भरूनच इकडे विकतात, हे सगळं शोधणं अध्यक्ष महोदय आजच्या या तासामध्ये काही शक्य नाही अध्यक्ष महोदय. आणि अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा यामध्ये दिसतो अध्यक्ष महोदय. शेवटी महाराष्ट्रामध्ये जे कृषी अधिकारी आहेत अध्यक्ष महोदय, त्या जिल्ह्यात असतील, तालुक्यात असतील, त्यांचं लक्ष आणि मॉनिटरिंग असणे आवश्यक असतं अध्यक्ष महोदय. आणि ते सर्वस्वी जबाबदार कोणाला पकडतात अध्यक्ष महोदय? कृषी केंद्रांना. त्या कृषी केंद्राची काय जबाबदारी असते? जे बियाणं आलं ते विकणे. म्हणून अध्यक्ष महोदय हा एवढा गंभीर विषय अध्यक्ष महोदय, समाधान सभागृहामध्ये या क्षणाला होणे अतिशय दुरापास्त आहे. माजी मंत्री महोदयांना सदस्यांनाही विनंती आहे अध्यक्ष महोदय की सोमवार किंवा मंगळवार येणारा आता हा पुढचा हप्ता आपला जो अधिवेशनाचा आहे, सोमवार किंवा मंगळवार सर्व सन्मान्य सदस्य त्यांच्याकडे असलेली माहिती, कंपन्यांबद्दल त्यांच्या असलेल्याकडे पुरावे, हे सगळे ते घेऊन येतील. तुमचे कृषीचे सचिव, तुमचे आयुक्त या सगळ्यांना बोलवा, त्यांच्या समोर कोणत्या कोणत्या बियाणांचं कोणत्या कोणत्या कंपन्यांचं काय प्रॉब्लेम झालेले आहेत आणि त्याच्यातून सगळ्यांचे माहिती घेऊन अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी जे स्ट्रिक्ट ऍक्शन असेल त्या कंपनीवर ती घ्यावी. त्यामध्ये अधिकारी जे दोषी असतील, एक मिनिट, जे आता विषय वाढून घाला, जे अधिकारी दोषी असतील त्या बैठकीमध्ये सगळ्यांचं इथं एवढी चर्चा होणार नाही अध्यक्ष महोदय, त्या आमदारांना तिथं घेऊन बसावं आणि जसंही निदर्शनात झालं की अधिकारी दोषी आहे, मुख्यमंत्री महोदयाशी बोलून तातडीनं त्याची निलंबनाची कारवाई करावी अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय, सन्माननीय अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, जी मागणी सन्माननीय सदस्य सभागृहात करत आहे ती मागणी मी ऑलरेडी मान्य केली आहे. बैठक घेण्याचं मान्य केलं आहे. व्यवस्थेच्या दोषामुळे जिथे जिथे शेतकऱ्यांना जी अडचण निर्माण होते त्या अडचणीवर मात करण्यासाठी, शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी जे निर्णय सरकारकडून अपेक्षित आहे, साथी पोर्टल असेल, आपण कंझ्युमर कोर्टच्या ठिकाणी पर्याय म्हटलं असेल, सर्व व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने जेही महत्वाच्या सूचना सन्मान्य सदस्यांनी दिलेल्या आहे त्या सर्व सूचनेचा सकारात्मक विचार करण्यासाठी तात्काळ बैठक घेण्यात येईल. आणि मी आपल्याला सांगतो की त्याच बैठकीमध्ये अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करून जे जबाबदार असतील अशा पद्धतीची घटनेमध्ये, फक्त वर्धेतच नाही राज्यात देखील अशा पद्धतीची घटना कुठे घडली तर याच्यावर अकाउंटेबिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करण्यात येईल. समीर वानखेडे लास्ट शेवट. अध्यक्ष महोदय साहेब, एक मिनिट मला. वानखेडे साहेब बोला. अध्यक्ष महोदय हो,
संजू भाऊ होऊ शकणार नाही अध्यक्ष महोदय. निर्णय इतर जे मंत्री आहेत ते अध्यक्ष घेऊ शकणार नाहीत. माझी विनंती आहे की सोमवार मंगळवारपर्यंत हे लक्षवेधी राखून ठेवावी. त्याच्या पहिले अध्यक्ष महोदय मंगळवारी घ्या. अध्यक्ष महोदय सोमवारी त्यांनी हे सगळे अधिकारी बोलून आमदार बोलवून ती बैठक घ्यावी, त्यामध्ये निर्णय करावेत आणि सभागृहाला मंगळवारी लक्षवेधीच्या माध्यमातून स्पेसिफिक उत्तर देऊन हा विषय संपवा. अध्यक्ष मंत्री महोदय सोमवारी बैठक घेऊन आपण हा विषय निकाल लावा. अध्यक्ष महोदय, ज्या प्रश्नाचा मी पहिल्या मिनिटापासून प्रत्येक प्रश्नाचा सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. थांब रे. नाही. मी पूर्वी सांगितलं की बैठक घेऊ. मी बैठक घेऊ म्हटल्यानंतर परत बैठक म्हणण्याची गरज काय? नाही, मी आपल्याला पूर्वी सांगितलं की बैठक घेऊन सभागृह संपण्याच्या पूर्वी सभागृहात निवेदन करण्यात येईल. मी पूर्वी सांगितलं आपल्याला. सभा आता सभागृहाची बैठक राखून ठेव. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. दिनांक तुम्हाला दिली होती ते आता बैठक घेऊन ठरलंय ना. एक मिनिट मान्य अध्यक्ष महोदय, या लक्षवेधी संदर्भाने सभागृहाच्या भावना लक्षात घेता मी आपल्याला विनंती करतो की ही लक्षवेधी राखून ठेवावी आज आणि नंतर पुन्हा चर्चेला घेऊ. सभागृहाची बैठक आता